नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वोटर कार्ड कसं अप्लाय करायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत. संपूर्ण माहिती ही लाईव्ह असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सर्वप्रथम प्रोफाईल लॉग इन करून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी मी फॉर्म 6 या ऑप्शनवर क्लिक करतो. त्यानंतर ह्या ठिकाणी जर तुमचा अकाउंट असेल तर ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून ह्या ठिकाणी पासवर्ड टाकून कॅप्चर कोड टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. माझा अकाउंट नाही म्हणून मी अकाउंट क्रिएट करून घेतो. त्यासाठी साइन अप या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर कॅप्चर कोड टाकून कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी मी ईमेल ID टाकलेली नाही आहे, मी कंटिन्यू करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचा आहे, ह्या ठिकाणी लास्ट नेम, त्यानंतर ह्या ठिकाणी पासवर्ड, त्यानंतर ह्या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड मी संपूर्ण भरून घेतो आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर ह्या ठिकाणी 2 टिक आल्या पाहिजे. त्यानंतर रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सक्सेसफुली साइन अप झालेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी पासवर्ड, त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर ह्या ठिकाणी रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण टाकून घेतो आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपल्या मोबाईलवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला फॉर्म 6 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण स्टेप पूर्ण करायचे आहेत. तर या ठिकाणी मी स्टेप पूर्ण करून घेतो. या ठिकाणी आपल्याला असेंब्ली निवडायची आहे. या ठिकाणी आपलं स्टेट, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपले असेंब्ली निवडून घ्यायची आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी एक टिक आलेली आहे. अशा संपूर्ण टिक आपण करून घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल द्यायची आहे. ह्या ठिकाणी आपल्याला आपलं नाव आणि वडिलाचं नाव सोबतच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सरनेम टाकून घ्यायचं आहे. जर नावामध्ये काही चूक वाटत असेल तर ह्या ठिकाणी आपण गुगल इनपुट टूल सुद्धा यूज करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं नाव टाईप करून घ्या आणि जसं मराठीमध्ये नाव आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करा आणि नाव व्यवस्थित करून घ्या, कारण की हेच नाव आपल्याला इलेक्शन कार्डवर येणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटोची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. मी फोटो अपलोड करून घेतो. या ठिकाणी मी फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला दुसरी टिक आलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रिलेटिव्हचं नाव द्यायचं आहे.
तुम्ही फादर्सचं देऊ शकता, मदर्सचं देऊ शकता, हजबंडचं देऊ शकता, वाईफचं देऊ शकता. ह्या ठिकाणी मी वाईफचं नाव देतो. ह्या ठिकाणी आपल्याला नेम आणि हजबंड नेम टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे. मी टाकून घेतो आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची आहे. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर ह्या ठिकाणी सेल्फ निवडा. जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही रिलेटिव्हसुद्धा निवडू शकता. मी सेल्फ करून घेतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ईमेल ID नाही टाकली तरी चालेल. मी नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार डिटेल द्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. जर आधार नसेल तर 2 ऑप्शनवर क्लिक करू शकता. मी आधार नंबरवर क्लिक करून घेतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल, ऑदर जे असेल ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जी आधार कार्डला दिलेली तीच ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर एज प्रूफ द्यायचं आहे ह्या ठिकाणी. त्यासाठी डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा देऊ शकता किंवा 10वीची सनदसुद्धा देऊ शकता. मी आधार कार्डच देणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. आधार कार्डची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पर्सनल ॲड्रेस डिटेल जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे तोच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी बिल्डिंग नेम, ह्या ठिकाणी एरिया, ह्या ठिकाणी आपलं विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं पोस्ट ऑफिस, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर तहसील, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायची आहे. त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी तुम्ही लाईट बिल देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता किंवा बँक पासबुक देऊ शकता किंवा इंडियन पासपोर्टसुद्धा देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्डच देणार आहे. आधार कार्डची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. मी अपलोड करून घेतो आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे तुम्ही अपंगत्व आहात का? जर असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहात ते सिलेक्ट करून घ्या. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस करून त्याची संपूर्ण माहिती भरून घ्या. माझ्याकडे काही नाही म्हणून मी नो करतो आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपल्याला फॅमिली मेंबरमधलं कोणत्याही एकाचं इलेक्शन कार्ड द्यायचं आहे. ह्या ठिकाणी ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी चालेल. ह्या ठिकाणी आपल्याला नाव, ह्या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलेशन, फादर्स, मदर, वाईफ जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इलेक्शन कार्ड नंबर म्हणजेच इपिक नंबर आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी मी काहीही भरणार नाही आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला विलेज टाकून घ्यायचं आहे.
त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या स्टेट निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे, डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे की रेसिडेन्शियल सीन म्हणजे तुम्ही ह्या ॲड्रेसवर केव्हापासून राहता. मी जन्मापासून राहतो म्हणून मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला प्लेस टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. संपूर्ण फॉर्म या ठिकाणी आपल्याला ओपन होईल. संपूर्ण फॉर्म व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, संपूर्ण व्यवस्थित भरला आहे का. जर काही चूक वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिटिंग करू शकता. मी डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही फायनल सबमिट करत आहात का. तर ह्या ठिकाणी मी यस करून घेणार आहे. ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स नंबर आलेला आहे. जर तुम्हाला PDF डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. मी डाउनलोड करून घेतो. ह्या ठिकाणी PDF डाउनलोड झालेला आहे. मी ओपन करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी आपलं PDF ओपन झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.